हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम याबद्दल काही थोडक्यात सांगणार आहे. तर एव्हरी ट्रॉफिक लेवलपासून प्रत्येक ट्रॉफिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉफिक लेवलमध्ये फक्त 10% एनर्जी ही ट्रान्सफर होत असते. दॅट इज 10% लॉ ऑफ एनर्जी ट्रान्सफर आपण असं त्याला म्हणतो. तर ही 10% एनर्जीच मी पुन्हा एकदा सांगेन, ही प्रोड्युसर्स असतील, हर्बिओर्स असतील किंवा कार्निओर्स असतील आणि आणखी टॉप कार्निओर्स असतील. तर प्रत्येक वेळेला ॲक्च्युअल ओरिजिनल 10% ऑफ एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ट्रॉफिक लेवल टू अनदर ट्रॉफिक लेवल. तर हे कशातून होत असतं? हे होत असतं फूड चेनमधून. तर फूड चेनमुळेच इकोसिस्टीम ही परफॉर्मिंग कंडिशनमध्ये राहते किंवा फंक्शनिंग कंडिशनमध्ये राहते, नेहमीच एनर्जेटिक राहते, नेहमीच कंटिन्युअस फ्लो ऑफ एनर्जी त्याच्यामध्ये येत असतो. तर एनर्जी ट्रान्सफर होणं हा निसर्गाचा नियम आहे. जी सूर्याकडून एनर्जी आपल्या पृथ्वीवर येते ती हार्नेस केली जाते. स्वतः प्रोड्युसर्स ते वापरून ग्रो होतात आणि प्रोड्युसर्सना कन्झ्युम करणारे हार्बिओर्स असतील किंवा हार्बिओर्सना कन्झ्युम करणारे कार्निओर्स असतील. आणि मग ही साठवलेली एनर्जी दुसऱ्यांना देणं ही प्रोड्युसरची एक प्रकारे ड्युटी, जबाबदारी किंवा एक रिस्पॉन्सिबिलिटी ठरते. आणि हे निसर्गानंच सर्वांवर सोपवलेलं काम आहे. डायरेक्टली, इनडायरेक्टली, ऑटोमॅटिकली or by different ways this transfer of energy it happens. मी आणखी एक सांगेन की हे निरंतरपणे फार पूर्वीपासून म्हणजे लाखो कोट्यावधी वर्षापासून सुरू आहे आणि इन फ्युचरसुद्धा अशा गोष्टी या राहणारच आहेत, त्या चालत राहतील. फ्लो ऑफ एनर्जी हा होतोच आणि तो फ्लो ऑफ एनर्जी कोणीही थांबवू शकत नाही. एनर्जीचं कन्वर्जन हे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये होतं. मग ते मॅटर इंटू एनर्जी असेल किंवा एनर्जी इंटू मॅटर, हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही E=mc² हे उदाहरण जे आइन्स्टाईननं आपल्याला दिलं आहे याच्याबद्दल थोडासा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला या कन्वर्जन अँड ट्रान्सफर ऑफ एनर्जीबद्दलची थोडीशी आयडिया येईल. तर तुम्हाला माहिती आहे की न्यूट्रिएंट्स हे रिसायकल होतात. कार्बन सायकल असेल, नायट्रोजन असेल किंवा काही फॉस्फरस असेल, गॅसियस सायकल्स असेल, तर हे रिसायकल होत असतात. हायड्रोलॉजिकल सायकल आहे. आणि एनर्जीचं रिसायकलिंग, नो, इट इज नॉट absurd, it is not possible. एनर्जीचं ट्रान्सफर हे वन वे आहे. ट्रान्सफर ऑफ एनर्जी इज युनिडायरेक्शनल. तर तुम्हाला फिजिक्समध्ये स्टडी करत असताना 9th 10th किंवा FYBSCमध्ये 11th 12thमध्ये सुद्धा जेव्हा तुम्हाला एनर्जीबद्दलचे टॉपिक येतात, एनर्जी ट्रान्सफर फिजिक्समध्ये, किंवा तुम्ही एनर्जी ट्रान्सफर थर्मोडायनॅमिक्सचे लॉ शिकता, तेव्हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपल्याला असं सांगतो की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इंटू वन फॉर्म इंटू अनदर. समजून घ्या, याच बेसिसवर ही संपूर्ण सोलार सिस्टीम, ह्या संपूर्ण विश्वाचं एका अर्थानं जे काही चक्र आहे ते सुरू आहे. एनर्जी ती काय आहे, ती कशी ट्रान्सफर होते, त्याचे बेसिस काय आहेत, ती कशी क्रिएट होते आणि कुठं निघून जाते, याच्याबद्दलचे हजारो प्रश्न मानवजातीसमोर येतात, शास्त्रज्ञांसमोर येतात. अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात, नवनवीन प्रश्न आपल्यासमोर येतात. तर आपल्या निसर्गाच्या बाबतीत जो पृथ्वीवर निसर्ग आहे, इट इज द ओनली ग्रीन प्लॅनेट, ओनली ब्ल्यू प्लॅनेट
अँड आणि इथं पाणी मोठ्या प्रमाणावर आहे, ओशन्स इन द फॉर्म ऑफ ओशन, सॉल्टी वॉटर, सलाईन वॉटर, आणि इथं ग्रीन प्लांट्स आहेत. तर हे सुद्धा एक्झिस्ट होत आहेत बिकॉज ऑफ तिथं असणारे रिसोर्सेस जे आपण इकॉनॉमिकली इम्पॉर्टन्सच्या दृष्टिकोनातून बघतो, किंवा इथं असणारी सजीव सृष्टी ही सर्वाईव्ह कशी होते. ओशनमध्ये आहे, टेरेस्ट्रावर आहे, माउंटन्समध्ये आहे, किंवा अगदी रिमोट एरिया जिथं अजून काही ठिकाणी ह्युमन बिईंग्स पोहोचू शकले नाहीत किंवा तिथं जाणं खूप अवघड आहे. अशा सर्व ठिकाणी एनर्जी ट्रान्सफर त्याचे लॉज लागू होतातच. एनर्जी ट्रान्सफर हे निरंतर होत असतं, हे मला पुन्हा एकदा सांगायचं आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे, तो असं सांगतो की एनर्जी इज डिसिपेटेड ॲज इट इज यूज्ड. जेव्हा जेव्हा एनर्जीचा वापर होतो, एनर्जी ट्रान्सफर होते, एनर्जी कन्झ्यूम केली जाते, तेव्हा तेव्हा त्यातल्या मोठ्या प्रमाणातल्या एनर्जीचं डिसिपेशन होतं, ती निघून जाते. मोस्ट ऑफ एनर्जी इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ हीट. मी आणखी म्हणेन की जो कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म ऑफ एनर्जी असतो तो डिस्पोज होतो, मोस्ट डिस्पर्स होतो. मी डिस्पर्स हा शब्द इथं वापरेन. आणि ठराविक नॅरोवर फॉर्म ऑफ एनर्जी हा पुढच्या ट्रॉफिक लेवलमध्ये जातो किंवा तो अवेलेबल राहतो. तर मी सांगेन की ट्रॉफिक लेवलमधून एनर्जी पास होत असताना रेस्पायरेशन सारख्या क्रिया होत असतात. फिजिओलॉजी प्रोड्युसर्समध्ये, वेगवेगळ्या प्रोड्युसर्समध्ये फिजिओलॉजिकल प्रोसेसेस होत असतात. त्यानंतर मी सांगेन की बऱ्याच प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात, मूवमेंट असते, स्ट्रेस ॲडॅप्टेशन असतं, रेनफॉल असेल, क्लायमॅटिक कंडिशन्स असतील किंवा अनएक्सपेक्टेड नॅचरल डिझास्टर्स असतील, यांना फेस करण्यासाठी सुद्धा या सजीवांना एनर्जी लागते आणि त्यामध्ये त्यांची एनर्जी ती खर्च होत असते. मूवमेंट हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. स्पेशली हार्बिओर्स किंवा ह्युमन बिईंग्स आपण आहेत, पॉप्युलेशन आहे. इतर ॲनिमलची सुद्धा मोठ्या प्रमाणावर पॉप्युलेशन असते, जंगलांमध्ये असते. अगदी छोट्या इन्सेक्टपासून, ज्याच्यात 10 लाख स्पेसीज आहेत असं आपण म्हणतो, 10 लाख स्पेसीज ऑफ इन्सेक्ट्स, स्पेसीज आय एम टॉकिंग अबाउट, नॉट नंबर. तर हे सर्वांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, उदाहरणार्थ हंटिंगसुद्धा कार्निओर्स टू हार्बिओर्स त्यांच्यात चालतं आणि तिथंसुद्धा त्यांची एनर्जी नष्ट होते. मूवमेंट एका प्रदेशामधून दुसऱ्या प्रदेशात जेव्हा हजारोंच्या संख्येनं हार्बिओर्स ट्रान्सफर होत असतात, पास होत असतात, म्हणजे एनर्जी त्यांची नष्ट होते, स्टोअर्ड एनर्जी ही नष्ट होते. तर मी आणखी सांगेन की आपण रनिंग करतो, रनिंग करताना आपली एनर्जी संपून जाते. तर लॉस होण्यामागं किंवा बरीचशी अशी एनर्जी असते ही नॉट युटिलाइज्ड किंवा इन द फॉर्म ऑफ हीटमध्ये ती नष्ट होते किंवा नॉट ॲसिमिलेटेड, अशाही काही गोष्टी आहेत. तर मुख्यत्वे करून 3 प्रकारचे एनर्जी फ्लो मॉडेल्स आपण सांगू शकतो. तर याच्यामध्ये आहेत 2 प्रकारचे, एक युनिडायरेक्शनल एनर्जी फ्लो आहे आणि दुसरा सिंगल चॅनल एनर्जी फ्लो आहे. पण काही वेळेला डबल चॅनल एनर्जी फ्लो असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, कारण तशी एक्झाम्पल्स आहेत. तसं होत असतं निसर्गामध्ये. तर युजीन पी ओडम हे नाव तुम्ही ऐकलं असेल, ई.पी. ओडम. तर ई.पी. ओडम हे अमेरिकेचे विख्यात शास्त्रज्ञ होते. आपण त्यांना फादर ऑफ इकॉलॉजी असं म्हणतो. आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांनी लिहिलेले रिसर्च पेपर्स आजही मोठ्या प्रमाणात जगभरात वापरले जातात. त्यांनी लिहिलेल्या कन्सेप्ट्स, त्यांनी केलेला अभ्यास हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तो एक स्टँडर्ड फॉर्मॅट झालेला आहे.
इतर शास्त्रज्ञांसाठी. त्यांचे काही इंटरव्ह्यूज किंवा त्यांच्याबद्दलची काही गोष्टी आजही अवेलेबल आहेत किंवा इतर काही अनेक प्रकारचे इंटरनेटवर सर्च इंजिन्स आहेत. यामधून तुम्हाला या मोठ्या शास्त्रज्ञाबद्दलची आणि इतरही अनेक आहेत, आपल्या भारतातही असे संशोधक आहेत. त्यांनी इकोसिस्टीम, इकॉलॉजी, फ्लो ऑफ एनर्जी, एनर्जी ट्रान्सफर याच्याबाबतचे संशोधन केलेले आहे. तर हे ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे आणि इन फ्युचर ज्यांना काही वेगळ्या प्रकारचा रिसर्च किंवा संशोधन या निसर्गातल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी करायचं आहे, त्यांनी या गोष्टींकडे जरूर लक्ष द्यावं. तर मी हे सांगेल की पुन्हा सांगेन, एका ट्रॉफिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉफिक लेवलमध्ये एनर्जी ट्रान्सफर होताना देअर इज ग्रॅज्युअल लॉस ऑफ एनर्जी. ग्रॅज्युअल हा शब्द मी इथं वापरतो. होतच राहतो, होतच असतो आणि होणं हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळं एक कमी प्रमाणात, मग 10% आपण म्हणतो त्याला, एनर्जी ही पुढच्या ट्रॉफिक लेवलला अवेलेबल राहते. आणि म्हणून आपण प्रोड्युसर्समध्ये मोठ्या प्रमाणात एनर्जी आहे, हार्बियर्समध्ये छोट्या प्रमाणात ती पुढे पास होते, हार्बियर्सपासून कार्नियर्समध्ये आणखी छोट्या प्रमाणात ती राहते. तर आपण नॅरो पाईप, एक मोठी एनर्जी पुढच्या ट्रॅफिक लेवलला जाताना नॅरो पाईप्सने फ्लो ऑफ एनर्जी आपण इंडिकेट करतो आणि त्याची एक फिगर, त्याची एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आपण काढतो. तर मोठे बॉक्स म्हणजे जास्त एनर्जी, छोटे बॉक्स ही छोटी स्टोअर्ड एनर्जी आणि पाईपमधून फ्लो होत असताना पुन्हा थोडी कमी प्रमाणात ती नॅरो पाईपमधून पास होते, असं इंडिकेशन किंवा असं आपण दाखवतो. तर लॉस ऑफ एनर्जी हा नॉट युटिलाइज्ड याच्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतो. एका ट्रॉफिक लेवलपासून दुसऱ्या ट्रॉफिक लेवल युटिलाइज केली जात नाही आणि ती निघून जाते, ती तिथंच त्या लेवलला, इनिशियल लेवललाच नष्ट होते. पुन्हा सांगेन की रेस्पिरेशन ही एक मोठी क्रिया आहे. काही प्रोडक्शनमध्ये सुद्धा एनर्जी खर्च होते आणि मुवमेंटमध्ये सुद्धा एनर्जी ही खर्च होत असते. तर युनिडायरेक्शनल एनर्जी फ्लो मॉडेल हे पहिलं आहे. तर दुसरं सिंगल चॅनल एनर्जी फ्लो मॉडेल. याच्यामध्ये एनर्जी फ्लो हा मी एक शब्द वापरेन, युनिडायरेक्शनल एनर्जी फ्लो आहे. हा वन वे फ्लो ऑफ एनर्जी आहे. सूर्यापासून येते आणि ती निघून जाते, डिसिपेट होते इन द फॉर्म ऑफ हीट. इट इज यूज्ड, कन्वर्टेड इंटू डिफरंट फॉर्म्स. ते पुन्हा कधीही बॅक जात नाही, रिटर्न जात नाही, रिसायकल होत नाही, हे मला इथं पुन्हा सांगायचं आहे. तर प्रोड्युसर्स, त्यानंतर हार्बिओर्सकडे ते जाते, त्यानंतर कार्निओर्सकडे जाते आणि लॉस ऑफ एनर्जी इट हॅपन्स ॲट ईच ट्रॅफिक लेवल. आणि ह्या प्रत्येक ट्रॅफिक लेवलमधून एनर्जी पास होत असताना आपण काय करतो, मग एक पुन्हा वेगळं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन इथं केलं जातं. 3 टप्प्यांचं, प्रोड्युसर्स, त्यांच्यामध्ये असणारे एनर्जी, हार्बिओर्स, कार्निओर्स, मग फ्लो ऑफ एनर्जी, मग ते नॅरो पाईप्स, त्यानंतर ग्रॉस प्रोडक्टिव्हिटी किती आहे, नेट प्रोडक्टिव्हिटी किती आहे, हीटमधून ती कुठे कशी प्रत्येक लेवलमधून ती हीट म्हणून निघून गेलेली आहे, लॉस झालेली आहे, नॉट युटिलाइज्ड असते, नॉट ॲसिम्युलेटेड असते, रेस्पिरेशनमध्ये खर्च होते. लक्षात ठेवा की मोस्ट ऑफ द एनर्जी ही लॉस होते इन द फॉर्म ऑफ हीट. आणि एन हा शब्द वापरला, NA, NU, ओके, नॉट युटिलाइज्ड अँड नॉट ॲसिम्युलेटेड. तर सिंगल चॅनल फ्लो एनर्जी फ्लो मॉडेल असं आपण लिहितो. अशी डायग्रॅम तुम्हाला कुठेही इकॉलॉजीच्या पुस्तकामध्ये किंवा सर्च इंजिन इमेजेसमध्ये बघायला मिळेल. यानंतर मी सांगेन की वाय शिफ्ट म्हणजे वाय शिफ्ट. तर एनर्जी आहे आणि ती 2 वेगवेगळ्या मार्गांनी पास ऑन होते, पुढे जाऊन ती मी म्हणेन की डिस्पर्स होते.
एनर्जी आपलं काम करते ती प्रत्येकात जाते, त्यांना ॲक्टिव्ह बनवते. मग ते सजीव किंवा इवन मी निर्जीव असंही म्हणेन, तिथं ते आपापलं इवन रिॲक्शनच्या बाबतीत आपापलं काम करतात, रिॲक्ट होतात आणि मग ती पुढं पास ऑन होत असते. तर वाय शिफ्ट हे डबल चॅनल फ्लो ऑफ एनर्जी हे इंडिकेट करतं. तर देर आर 2 सेपरेट फॉर्म्स ऑफ एनर्जी आहेत, हे लक्षात ठेवा. फॉर्म्स ऑफ एनर्जी, 2 वेगवेगळ्या मार्गांनी एनर्जी पुढं पास ऑन होते. मी इथं उदाहरण सांगेन की ग्रेझिंग फूड चेन असते. तर ग्रेझिंग फूड चेनमध्ये यामध्ये डेट्रिटिओर्सना सुद्धा एनर्जी या ग्रेझिंग फूड चेनमधल्या डेट्रिटसमुळे अवेलेबल होते. तर मग डेट्रिटिओर्स आणि पुन्हा डिकम्पोजर्स, इकडे एक एनर्जी गेली आणि ग्रेझलँडमध्ये जे हार्बिओर्स, इतर ॲनिमल्स आणि कार्निओर्स असतात त्यांच्याकडे एक प्रकारचा तो फ्लो ऑफ एनर्जी निघून जातो. मी आणखी एक एक्झाम्पल सांगेन की फॉरेस्ट इकोसिस्टीम असते आणि फॉरेस्ट इकोसिस्टीममध्ये तेच एक्झाम्पल आहे, थोडंसं वेगळ्या अर्थानं. मोठ्या प्रमाणावरचा बायोमास आहे. हार्बिओर्सची संख्या तशी कमी असते आणि ते खाऊ शकत नाही, ते कन्झ्युम करू शकत नाही. तर अशा वेळेला जो काही लिटर फॉल होतो मोठ्या प्रमाणात, हा शेवटी डेट्रिटिओर्सनाच अवेलेबल होतो आणि मोठ्या प्रमाणात एनर्जी ट्रान्सफर मी एका अर्थानं त्यांच्याकडे पास ऑन होते, डेट्रिटिओर्स आणि मग डिकम्पोजर्स. आणखी एक एक्झाम्पल मुख्यत्वे करून हे सेकंड एक्झाम्पल आहे. पहिलं आपण टेरेस्ट्रियलच्या बाबतीतलं बघितलं की मराईन इकोसिस्टीममध्ये जी काही प्रोडक्टिव्हिटी होते, ही प्रोडक्टिव्हिटी लार्जर ॲनिमल्स किंवा त्या प्रोड्युसर्सवर डिपेंड असणारे इतर मोठे ॲनिमल्स हे कन्झ्युम करतात. पण एनर्जी ट्रान्सफर 2 वेजने होते. एक होते प्रोड्युसर्स टूवर्ड्स अदर ऑर्गॅनिझम्स, हार्बिओर्स आणि इतर कार्निओर्स असतील ओशन्समधले, मराईन इकोसिस्टीममधले, आणि दुसरी आहे ती डेट्रिटिओर्स आणि मग डिकम्पोजर्स. तर आज मी आपल्याला एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम, फर्स्ट लॉ ऑफ अँड सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि तो कशा पद्धतीनं हे फ्लो ऑफ एनर्जी इकोसिस्टीमला फंक्शनिंग ठेवतं, जिवंत ठेवतं असं मी म्हणेन. ऑर्गॅनिझम्स हे ॲक्टिव्ह राहतात, सजीव हा शब्द वापरतो ना, हे ह्या एनर्जीमुळे राहतात. आणि मग युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एनर्जी मॉडेल काय आहे, मग त्यानंतर हे एनर्जी फ्लो सिंगल आणि डबल चॅनल याच्यामधून कसं फ्लो ऑफ एनर्जी होत राहतो याबद्दल सांगितलं. तर आज मी इथंच थांबतो. पुढच्या वेळेला असाच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.